20 ऑक्टोबर 2006 वेस्ट दिल्लीच्या हरिनगर पोलीस ठाण्यात सकाळी फोन वाजला। फोन करणाऱ्याने सांगितलं की त्याने तिहार जेलच्या गेट नंबर 3 च्या बाहेर एक मृतदेह ठेवलाय। पोलिसांना तिथे पोहोचल्यावर एक बांधलेली टोपली दिसली, ज्यात एक मुंडकं नसलेला मृतदेह ठेवण्यात आला होता। मृतदेहासोबत एक चिठ्ठी होती, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांना अश्लील शिव्या घालण्यात आल्या होत्या व आव्हान करण्यात आलं होतं, हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा। दिल्ली पोलिसांना स्वतः फोन करून खुनाची माहिती सांगणारा हा गुन्हेगार साधा सुद्धा गुन्हेगार नसणार इतकं तर नक्की होतं। तपासात हा कॉल ट्रेस करण्यात आला आणि तो कॉल एका एसटीडी बूथ वरून आल्याचं समजलं। तपास सुरूच होता। इतक्या तब्बल 6 महिन्यानंतर म्हणजे 25 एप्रिल 2007 ला तिहार जेलमध्ये परत एक फोन आला। तोच आवाज, तेच बोलणं आणि गेट नंबर 3 च्या बाहेर त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडला, फडक्यात बांधलेला, डोकं, हात आणि पाय गायब। यावेळी सुद्धा मागच्या वेळेप्रमाणेच सर्व काही सेम। पहिल्या वेळी दिल्ली पोलीस 6 महिने लढून थकले होते, मात्र दुसऱ्यांदा असं घडल्याने दिल्ली पोलीस संभ्रमात पडले। या गुन्हेगाराला पकडण्यासाठी एक वेगळं युनिट स्थापन करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला होता, कारण त्याच्या खून करण्याच्या पद्धतीवरून इतका निष्कर्ष लागला होता की हा एक सायको सिरियल किलर असणार, ज्याला त्याच्या या कृत्याबद्दल अजिबात लाज नाहीये, उलट प्रचंड अभिमान आहे। सिरियल किलर असूनही पोलिसांना आव्हान देण्याची हिम्मत करणाऱ्या या नराधमाचं नाव होतं चंद्रकांत झा। पाहायला गेलं तर असे विकृत बुद्धीचे अनेक सिरियल किलर झालेत, मात्र चंद्रकांत झाने थेट मर्डर करून पोलिसांसोबत पंगा का घेतला? त्याची मर्डर करण्याची पद्धत इतकी वेगळी का होती? असं काय घडलं होतं की त्याला 18 लोकांचा जीव घ्यावा लागला? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। दिल्लीत 2 मर्डर झाले। दोन्ही मृतदेह तिहार जेलच्या बाहेर सापडलेले। दोघांना सेम पद्धतीने मारण्यात आलं आणि दोन्ही मृतदेहांसोबत चिठ्ठ्या सापडल्या। पुढे पूर्ण एप्रिल महिन्यात पोलिसांच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही, पण मे महिन्यात तिहार जेल बाहेर आणखी एक शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला। मृतदेह त्याच पद्धतीने बांधून टोपलीत ठेवण्यात आला होता। सोबत एक पत्रही होतं। पत्र हिंदीत होतं आणि त्यात लिहिलं होतं की गेली 7-8 वर्ष मी हे काम करतोय आणि मी खून नाही केले तर सीसीला स्वस्त बसवत नाही। पत्र लिहिणाऱ्याचं नाव सीसी असं पुढे नमूद करण्यात आलं होतं। दिल्लीतील अतिसुरक्षित कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या तिहार जेल समोर अशा घटना घडणं जरा विचित्रच होतं, पण यातून एवढं नक्की होतं की ही व्यक्ती सराईत गुन्हेगार असणार आणि ती व्यक्ती दिल्ली पोलिसांना खुलं आव्हान देत होती। पण एका मागून एक ठेवलेले मृतदेह, मृतदेहांसोबत सापडलेली पत्र आणि पोलीस ठाण्यांमध्ये वाजणारे फोन, या सर्व घटनांचा म्होरक्या कोण हे मात्र अजूनही पोलिसांना शोधून काढता आलं नव्हतं। या मृतांबद्दल सुद्धा जास्त माहिती मिळत नव्हती, कारण मृत व्यक्तीचा चेहरा त्या बॉडीवर नसायचाच। कोणाला काहीच आयडिया नव्हती की हे नक्की कोण करतंय, हे खून नक्की कुठे केले जात आहेत। आता पूर्ण दिल्लीत ह्या सिरियल किलरची चौकशी सुरू झाली होती। तिन्ही वेळेला झालेल्या खुनांचा पॅटर्न सेम असल्याने आता तो ह्याच पॅटर्नमध्ये आणखी खून करेल अशी भीती दिल्ली पोलिसांमध्ये निर्माण झाली होती। या खुनाच्या शोधादरम्यान दिल्ली पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की 1998 मध्ये अशाच प्रकारे तिहार पोलीस स्टेशन बाहेर एक मृतदेह आढळला होता, ज्यात त्या व्यक्तीचं मुंडकं नव्हतं, पण ह्या केसमध्ये पुराव्यांअभावी एका सस्पेक्टला सोडून द्यावं लागलं होतं आणि ती केस बंद करण्यात आली होती। दरम्यान आता ह्या 3 केसचा शोध सुरू असताना पोलिसांना पूर्वी पकडलेल्या सस्पेक्ट सारखाच दिसणारा एक माणूस आझाद नगर येथे एका डॉक्टरकडे नियमित येत असल्याचं गुप्तहेरांकडून समजलं। दुसऱ्याच दिवशी पोलीस त्या दवाखान्यात जाऊन चौकशी करत असताना त्याच व्यक्तीचा कॉल आला आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशीच्या अपॉइंटमेंटसाठी डॉक्टरकडे विचारणा केली। डॉक्टरकडून त्या व्यक्तीचं नाव चंद्रकांत झा आहे आणि त्याच दवाखान्यात त्याच्या 5 मुलींचा जन्म झाला असल्याचं समोर आलं। ह्याच चौकशी दरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट कळली, ती म्हणजे चंद्रकांतकडे एक मोटार आहे, ज्यावरून तो भाजी विकतो। पुढे लगेचच त्या सिरियल किलरला अर्थात चंद्रकांत झाला पकडण्यात पोलिसांना यश आलं। अखेर दिल्लीतील एक सायको सिरियल किलर आता पोलिसांसमोर होता। त्याने आपण सगळं सांगू, फक्त मला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये असं पोलिसांना सांगितलं आणि पुढे सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली। त्याने दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या 5 मुलींसोबत दिल्लीत राहत असे, पण आता त्याच्या ह्या नवीन सिरियल किलरच्या पेशामुळे तो हैदरपूरला शिफ्ट झाला। तुम्हाला तर माहितच आहे की मुंबई आणि दिल्ली इथे अनेक जण जॉब मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी शिफ्ट होत असतात। अशाच प्रकारे चंद्रकांत सुद्धा दिल्ली येथे बिहारमधून शिफ्ट झाला होता। इकडे तो एका भाजी मंडईत ट्रकमधून भाजी उतरवणं आणि चढवण्याचं काम करत होता।
सगळं काही छान नॉर्मल सुरू होतं. इतक्यातच एका दिवशी एक गुंड एका सज्जन माणसाला मारत होता हे त्याने पाहिलं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. मात्र त्या गुंडाने चंद्रकांतलाच मारलं आणि त्या मारामारीत चंद्रकांत अक्षरशः मरणाच्या दारातून वाचला. आणि त्याच दिवशी त्याने ठरवलं की इथे राहणाऱ्या प्रत्येक निर्वासितांची हीच अवस्था होणार आहे, पण मी माझ्यावर कोणालाही हक्क गाजवू देणार नाही. आज जे माझ्यासोबत घडलं ते पुन्हा होऊ देणार नाही. तो ज्या मंडईत काम करत होता तिथल्या युनियन लीडरचं आणि त्याचं सुद्धा पटत नव्हतं, कारण तो सर्व कामगारांकडून ठराविक रक्कम घेत असे, पण आपल्या हक्काचे पैसे त्याला देण्यासाठी चंद्रकांत तयार नव्हता. असंच एक दिवस त्याने त्याला पैसे द्यायला नकार दिला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली, ज्यात त्या युनियन लीडरला थोडी दुखापत झाली आणि पुढे यावरून चंद्रकांत आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली, ज्यात तिची काही चूकही नव्हती. त्यावेळी जेलमध्ये त्याला खूप सहन करावं लागलं. पुढे जेलमधून बाहेर आल्यानंतर चंद्रकांतने सगळ्यात आधी त्याच युनियन लीडरला मारलं आणि त्याची बॉडी तिहार जेल बाहेर ठेवली. ही तीच बॉडी होती जी 1998ला पोलिसांना मिळाली होती आणि पुढे त्याच्या ह्या पॅटर्नला सुरुवात झाली. चंद्रकांतच्या म्हणण्यानुसार त्याने आत्तापर्यंत मारलेल्या सगळ्या लोकांची मुंडकी त्याने यमुना नदीत सोडून दिली आहेत, आपण केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून. दरम्यान चंद्रकांत झा याच्यावर 7 खुनांचे आरोप आहेत, पण यातील 4 खुनांचे पुरावे नसल्यामुळे त्यासाठी त्याला शिक्षा झाली नाही. उर्वरित 3 खुनांसाठी त्याला 2 जन्मठेप आणि 1 फाशीची शिक्षा मंजूर करण्यात आली. पुढे ही फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरित करण्यात आली. 1998 ते 2007 दरम्यान त्याने 18 मर्डर केले होते. 2022 मध्ये नेटफ्लिक्सने इंडियन प्रिडेटर द बुचर ऑफ दिल्ली या नावाने चंद्रकांत झा यांच्या जीवनावर आणि त्यांच्या हत्येवर सत्य गुन्हेगारी डॉक्युमेंटरी रिलीज केली होती. सध्या चंद्रकांत झा तिहार जेलमध्ये कैद आहे, पण आजही त्याच्या गावातील म्हणजेच घोसाईमधील लोक त्याला घाबरून आहेत. त्यांना आजही भीती आहे की तो कधीतरी जेलमधून पेरोलवर बाहेर पडेल आणि अशाच प्रकारे अनेकांचे जीव घेईल. गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.